40वर पारा गेला आहे। त्यामुळे व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं। मी आता अंबिका चौकामध्ये आहे, ज्या ठिकाणी मोठी वर्दळ असते आणि ही बाजारपेठ जी आहे ती शहरातील मोठी बाजारपेठ मानल्या जाते। आणि या बाजारपेठेत जर आता बघितलं तर रोडवर शुकशुकाट असा दिसून येतो। अल्पशी अशी गर्दी जी आहे तर ती दुकानात दिसून येतो। मी एका किराणा दुकानात आहे, ज्या ठिकाणी हे होलसेल किराणा दुकान आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर एकही ग्राहक या ठिकाणी दिसून येत नाही। मोठा परिणाम त्यांच्या व्यवसायावर झालेला आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत दुकान चालक आहे। भाऊ, कोणता परिणाम झालेला आहे? नमस्कार दादा। उन्हामुळे सध्या मार्केटमध्ये दुपारी 12 ते 4 नाही 5 साडेपाच पर्यंत ग्राहकांची बिलकुलच वर्दळ नसते। 5 नंतर थोडी थोडी वर्दळ चालू होते, रात्री उशिरापर्यंत गिरायकी राहते। परंतु ज्या प्रमाणात जी गिरायकी पाहिजे ती गिरायकी राहत नाही। उन्हामुळे तसाही खूप त्रास होतो आहे लोकांना आणि आम्हाला सुद्धा। आम्ही दिवसभर उन्हामध्ये राहतो, त्याच्यामुळे ग्राहकांचा तर खूपच कमी प्रतिसाद असतो उन्हामुळे। ते तरी काय करतील, ऊन भयंकर आहे, त्याच्यामुळे काय तब्येतीच्या दृष्टिकोनातून ते मार्केटमध्ये येत नाही आहे। त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे। किती व्यवसाय जो परिणाम आहे तो किती टक्के झाला असं वाटतं? साधारणतः 50% तर झालेलाच आहे। म्हणजे जी गिरायकी दुपारची असायची गावातली बाहेर गावातली ती दुपारी येत नाही आहे, रात्री जी येते ती, त्याच्यामुळे बस थोडं बहुत चालू आहे आपलं। 50% हा फरक पडतो आहे। नक्कीच हे जे दुकान आहे हे मुख्य मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारा जो ग्राहक आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। मात्र ग्रामीण भागातून येणारा जो ग्राहक वर्धा म्हणजे बाजारापर्यंत पोहोचतच नसल्याने याचा फटका जो आहे तो दुकानदारांना बसताना दिसत आहे। नरेंद्र माते, न्यूज 18 मराठी, वर्धा।